फुकटचा सल्ला. बोधकथा. घनदाट जंगलात उंच झाडांवर माकडांचे एक मोठे कुटुंब राहत होते. ते सगळे मिळून आनंदाने जगत होते. लहान माकडे खेळत आणि झोके घेत होती. मोठी माकडे त्यांची काळजी घेत होती. उन्हाळ्यात माकडे नदीत जाऊन पाण्यात खेळत आणि थंडावा घेत होती. हळूहळू दिवस गेले. ऋतू बदलला आणि शरद आला. झाडांवर गोड रसाळ फळे लागली. एका लहान माकडाला लाल फळे दिसली. त्याला वाटले ती आगीचे तुकडे आहेत. तो इतरांना बोलावतो. सगळी माकडे मिळून फळे गोळा करतात. पोपट वरून सगळं पाहत होता. त्याला त्यांची चूक कळली. पोपट खाली येऊन माकडांना समजावतो, पण माकडे ऐकत नाहीत. त्यातलं एक माकड रागाने पोपटाला हाकलतो. पोपट दुःखी होऊन उडून जातो. हिवाळा सुरू होतो. जंगल बर्फाने झाकले जाते. थंडीने थरथरत माकडे त्यांच्या फळांच्या साठ्याकडे धावतात. बघतात तर काय, फळे सडलेली असतात. त्यांचा काही उपयोग नसतो. माकडांना चूक कळते. ते शांतपणे पश्चाताप करतात. पोपट दुरून त्यांच्याकडे पाहत असतो. त्यांना चांगलाच धडा मिळालेला असतो. चांगला सल्ला कधीही दुर्लक्षित करू नये.